हॅलो, आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ते बघू शकता, आज संडे स्पेशल आपली रेसिपी असणार आहे. संडे स्पेशल चिकनचं मस्त असं झणझणीत आणि तर्रीदार आपण रस्सा किंवा कालवण करणार आहोत. तर आमच्या इकडे कालवण बोलतात, तुमच्या इकडे नक्की कमेंटमध्ये सांगा काय बोलतात ते, रस्सा की कालवण. ते चिकन वगैरे धुवून घेतलेलं आहे. संध्याकाळचं रुटीन आहे संडेचं. चाय वगैरे झाला, भांडे वगैरे घासून झाले होते. आता स्वयंपाकाला म्हणलं लागावं, तर चिकन वगैरे धुवून घेतलं, कांदा टमॅटो टाकला, मस्त हळद मीठ टाकून चिकन आपल्याला शिजायला घालायचं आहे. आणि इथं मी एकीकडं कांदा टमॅटो छान असा मऊ होतो तोपर्यंत कुकरमध्ये भात घालत आहे. तर इथे तांदूळ वगैरे धुवून घेतलेत आणि मीठ टाकून भात शिजायला कुकरमध्ये घालत आहे. मस्त असं 2 शिट्या करून घ्यायच्या कुकरला, मस्त असा भात होतो. आणि इथे एकीकडे चिकन शिजायला घालायचं आहे. तर कांदे टमॅटो छान मऊ करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. त्या मसाल्याचा डब्बा आहे, याच्यामध्ये मी चमचे बदली केलेले आहे. प्लॅस्टिकचा चम्मच होता, आता हे स्टीलचे ठेवलेले आहे. तर हे चम्मच मी वरतून म्हणजे भरून ठेवले होते एका भांड्यामध्ये सर्व एकत्र. तर त्या दिवशी काढले, तर म्हटलं चला मसाल्याच्या डब्यामध्ये एवढे छोटे चम्मच छान वाटतात प्लॅस्टिकचे ठेवण्यापरी. मग मी 3 चम्मच ठेवले. मसाल्याच्या डब्यात मी काही जास्त ठेवत नाही. राई जिरे किंवा हळद आणि मसाला एवढंच ठेवते, कारण ते सर्व मिक्स होतं काय काय वेळेस काढता वेळेस. त्याच्यामुळं ना ज्या गरजेच्या वस्तू आहेत तेच ठेवते. आणि इथं चिकन घातलं आहे मस्त असं, आणि याच्यामध्ये मीठ घातले चवीप्रमाणे. मस्त असं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून ह्याच्यावरती बारीक गॅस करायचा, झाकण ठेवून वरती पाणी टाकायचं आणि तेच गरम झालेलं पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतायचं. ह्याच्यामुळं चिकनला छान टेस्ट येते आणि चवदार असं लागतं चिकन. ते इथं पीठ मळायला घेत आहे, पिठामध्ये मीठ घालत आहे आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे. दुसरीकडे चिकनमध्ये ते पाणी घालत आहे. वरती ताटात ठेवलं होतं ते तर वाफेवरतीच मस्त असं आपलं चिकन शिजून झालं होतं. गरम पाणी घातल्यामुळे अजून लवकर शिजतं. तर परत एकदा मी पाणी घातलेलं आहे आणि थोडं जास्त घातलं आता, कारण की नंतर नाही घालणार, मग तेवढंच पाण्यामध्ये चिकन शिजून घ्यायचं. इथे मी आता पीठ मळून घेतलेलं आहे, ते चिकन शिजून झालेलं आहे. आता मी इथं हे बघू शकता, हे असं आळणी पाणी मला खूप आवडतं, त्यात थोडासा भात टाकून. तर कोणाकोणाला असं आवडतं चिकनचं आळणी पाणी वगैरे, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. इथं मसाला काढून घेतला आहे, अद्रक लसूण कोथिंबीर हळद आणि कांदा मस्त असं उभा कापून घ्यायचा पातळ. खोबरं किसून घेतलेलं आहे किसलेले, आणि पातळ असं खोबरं हे बघा भाजून मस्त असं मसाला वाटून घेतला. मस्त असं कालवणाला फोडणी करून घ्यायची आहे. भरपूर अशा तेलामध्ये लाल तिखट घातलेला आहे आणि वाटलेला मसाला, आणि छान असं मस्त परतून घ्यायचं. आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा, म्हणजे आपल्या कालवणाला छान अशी तर्री येते. आणि हे बघू शकता मस्त आत्ताच तर्री आलेली आहे. तर मी इथं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. मस्त असं तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये शिजवलेलं चिकन घालत आहे आणि मसाल्याचं पाणी वगैरे ते बघू शकताय. शिजवलेलं चिकन घालत आहे, मस्त असं पाणी वगैरे टाकून चवीप्रमाणे. परत मीठ एकदा बघून मीठ टाकून घेतलेलं आहे. भांडे बघू शकता, स्वयंपाकाचे किती भांडे पडलेले आहेत. अजून चपात्या वगैरे करायच्या आहेत. मस्त असं आपलं चिकन झालं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आणि थोडंसं पाणी टाकलं. मस्त अशी उकळी काढून घ्यायची. उकळी काढल्यावरती बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनटं कढून घ्यायचं, म्हणजे छान असं तरी पण येतील, छान होतं. कालवण थोडंसं अजून घट्ट होतं. एकीकडे कालवण होत आहे, तर चपात्या करून घेत आहे. कालवण बारीक गॅसवर होत आहे, इथं चपात्या करून घेत आहे. आणि पाऊस पण खूप आला होता, तर तुम्हाला मी आज पाऊस पण दाखवणार आहे. काल पण पडला होता रात्री पाऊस 1 वाजता इथे आमच्या इथे मुंबईला, आणि आज सकाळी पण पडला होता 5 वाजता. आणि आत्ता 9:30 वाजलेले आहेत. तर पाऊस 9 वाजता चालू झाला, 9 किंवा पावणे 9 वाजता पाऊस चालू झालेला आहे. आणि आत्ता बघा इथं स्वयंपाक करूपर्यंत मला ना पावणे 10 वाजलेले आहे. तर पावणे 10 वाजता पाऊस पण अजून चालू आहे, थोडा बारीक झालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते, पावसाचा आवाजही दाखवते. इथे मी आवाज कुठं कट केलेला नाही आहे. आणि हे बघू शकता चपात्या करून घेत आहे. मस्त असं आपलं कालवण झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे, चपात्याही झालेल्या आहे. चला तर जाऊया आता आपण बाहेर, बघूया बाहेर जाऊन पाऊस आपला काय म्हणते तो पहिला पाऊस.
खूप गरम होत होतं. बरं झालं पाऊस पडलेला आहे. थोडं थंड वाटत आहे. रात्रीपासून पाऊस पडला. रात्री पण थोडा वेळ पडला, 1-2 तास, पण थंडावा थोडासा आलेला आहे. मस्त असा पाऊस दाखवला तुम्हाला. आणि चला मग आता किचनमध्ये आलेले आहे. किचन वगैरे पुसून घेत आहे आणि जेवायचं आहे. तर इथं ना यश जेवायला बसत होता, तर मी थोडं किचन वगैरे पुसून घेते. आणि कसा वाटला ताईनो आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.